हॅलो हॅलो दादा आता बरोबर वाजते मजबूत फक्त मला आवाज सोड वाणीभुवन सोबत बारे हा वाजेभाऊ म्हणजे काय साधारण चीज वाटली हा बेकार राहील माणूस आम्ही इकडचं गाव हॅलो हॅलो अजून हॅलो मॉनिटर द्या आउटपुट चांगला आहे प्रश्न मी ऐकत होतो मगाशी हॅलो विश्वाचा तारणहार गणराया गणरायाला वंदन करतो कलेश देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो माझं ग्रामदैवत केदारनी आई सुजाई देवी माता रासाई तिच्या चरणाशी नतमस्तक होऊन या गावचं ग्रामदैवत नवला देवी तिच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो आज या ठिकाणी भोरवाडी विकास मंडळ भोपेले या मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांना शाहीर मानाचा मुजरा करून या गावचे सरपंच पोलीस पाटील तंटामुखे अध्यक्ष याला सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो आज या ठिकाणी मित्रांनो आजचा कार्यक्रम महाशिवरात्र पण खरोखर या व्यासपीठावर मी कार्यक्रम केलेला आहे असा श्री विठ्ठल रुक्माई मंदिर या मंदिराचा माऊलींचा बहारदार जल्लोष या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्या निमित्तानं तुमच्या करमणुकीचा कार्यक्रम म्हणून शक्तिपुरा आयोजित केलेला आहे या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना महिला मंडळांना शाहीर मानाचा मुजरा करून मित्रांनो ज्याने माझ्याशी संपर्क साधला आमचे चंद्रकांत दादा घोड आमचे बंधू त्यांची मुलगी माझी फॅन आहे बुवा वाजेंचे असतील फॅन दादा वाजेंचे असतील पण त्यांची मुलगी माझी फॅन आहे आणि त्यांनी संपर्क माझ्याशी साधला दादाला सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे आमचे साऊंड दादा मास्टर बोरुमावली साऊंड सर्व्हिस सुरेश बंधू याला सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून मित्रांनो
उपस्थित आलं आमचं ढोलकी बद्दू माझं मित्र खरोखर सांगावं असं वाटतं हा कलाकार देवेंद्र शिमण आहे जिथं जात दाखवायची असेल तिथं माती पण खातो व म्हणून गेलेलं किंवा तुझा समाचार घेणार मी हो राजे बुवा तुझा समाचारात पुरे पाठ तुमचे गुरुवर्य सुद्धा या ठिकाणचे त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो आमचे ढोलकीपट्टू अपूर्वा दादा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करून बेंजो मास्टर नरसदा कीबोर्ड मास्टर आपला पेंटर आहे पाचवला एक तुकडा मास्टर विशाल दादा यांच्या साथीने मित्रांनो गरीबाला नृत्य कला पथक आणि शाखा महालक्ष्मी कला मंच होणारे यांच्या साथीनं माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी शक्तीचे शाहीर नागरेकर बुवा त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो माझ्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये शाहीर वर्ग गुरुजी वर्ग शिष्य वर्ग उपस्थित असतील यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे चांगली साथ असू द्या बारीक शक्तीपुरा म्हणजे काय नाही दाखवलं ना हा देवेंद्र शिमण आहे न अश्लीलता गाताबारी करून जाणारा बुवा प्रत्येक शब्दातलं लक्ष ठेवा इथे हवा इथे हवा बुवा लवकर आलेले असू दे प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून आमचे प्रतिस्पर्धी शाहीर म्हणजे जी चॅनलवर गेलेले हे आमचे जो वाजेबुवा वाजे म्हणजे घुंगूर ही मिल्या तुला घुंगरासारखा वाजवलेला आहे माझा ना विषय बात आणि तुमच्या बरोबर या ठिकाणचे गावचे आहेत त्यांना सुद्धा सांगा बुवा वाजे म्हणजे वाजणारा तू खुळखुळा तुझा आज कसा वाढतो बघ खुळा वाजे बुवा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या आस्थानाकडे बोलतोय काय भागा म्हणायचं के प्रथम वंदन माझे त्या गणपती श्री गजाननाला दुसरे वंदन करीतो शोध देणाऱ्या माय विद्याला माझ्या रसिके जनाला तुमच्या चरणाची भूल लावून
बोर्ड घेतो रंगमंचावरी अनोखी छाया करतो रसिका तुझी सेवा गोडवाणी गुरुन दिला मला ठेवा मी सदा करतो रसिका तुझी सेवा गोडवाणी गुरुन दिला मला ठेवा Hey, go on,
मंचावरी आलो दिव्याला तुम्ही वंदन रसिका नवराया सदाईला उभे उभे दिलाया तुम्ही वंदन रसिका नवराया सदाईला उभे उभे दिलाया तुम्ही वंदन रसिका नवराया सदाईला उभे उभे बोल श्री गणपती गजानन महाराज निरवळनाथ महाराज सुगाय देवी माते अखंड हरदा सोळीचा आसो आसो बाबुरंग घराण्याचा आसो आसो एक तोरे गणपती बाप्पा मित्रांनो आलेलं पारितोषिक सुनील दादा तुकाराम भोड पिछा बाळा तू गजानना शिव पार्वतीच्या बाळा तू गजानना दादा फरमाईश पूर्ण केलेले बुवांचं गट तर जरा बघूया. सुंदर चालू होती बुवांची, ती फुगडीचीच गाणी म्हणणार आहे बुवा. कधीतरी वर्षा अमावस्या पौर्णिमेस कार्यक्रम भेटतात बुवा, तरी फुगडीची गाणी म्हणतात. हा सुंदर चाल बुवा.
भक्तिद्रोहा बघा आम्ही तुमच्याकडून शिकलेलो. मुंबई व्यासपीठ तुमच्याकडून भेटला आम्हाला, म्हणजे गाण्याकरता पाहण्याकरता. तरी बुवांची फुगडी चालूच. राजापुरात बुवा फेमस आहे ते प्रेमचा खेळ. हा बुवांची चाल. बुवा म्हणाले की श्रीमान बुवा मार्मिकतेनं मी काही सुरुवात करणार आहे. याला जो आम्हाला काही समजत होत नाही तुमची मार्मिक. प्रत्येक जण येतो मी मार्मिकतेने गाणार. मार्मिकता नेमकी काय ते तुम्हाला तरी माहिती. मी जर बुवा इंजेक्शन दिलं ना, इंजेक्शन दिलं मुंबईत जाईपर्यंत आईस आठवल मार्मिकतेचं. मला सांगायचं नाही बुवा मार्मिकता. बुवा परत म्हणतो ना रे दादा चिमण बुवा चिडल. असा बुवा उडल ना तुझ्यावर. चिडला तर मी चिडत नाही. मी सोडून दिलेलं आहे. मार्मिकता नेमकी बुवा काय ती मला दुसऱ्या बारीत सांगा. अपेक्षित आहे कारण मी तुमच्यापेक्षा छोटा कलाकार आहे. तुम्ही भलेभालीचे फाडलेले हो. राजाभरात बारी होती मी बघायला होतो. रामचंद्र घाणेकर साहेबांसोबत तुम्ही तुमची बाजू ताट करता. आम्ही काही चीज आम्ही माथे समान आहेत. असू द्या मार्मिकता मला दुसऱ्या बारीत सांगा. आणि जर बुवा मी माझी मार्मिकता ठेवून जातोय दुसऱ्या पहिल्या बारीत रडलास नाही ना रडलास तर भानुशी म्हणून नाव नाही सांगणार बुवा. अशी मार्मिकता ठेवून जाणार. मेली कुत्री अडग्या गुलेचा बाडगा चेलं कलमात मेलं आणि आमच्या समोर बुवा हमारी बिल्ली हमी घुमेव. अय बुवा हमारी बिल्ली हमी घुमेव क्या हे मला सांगायचे नाही. छाकण्या बुवा माझे बुवा छाकण्या माझ्यासमोर मिरवायचे नाही. सोलूनकडे मी सोलून सांगला. फायर वनवर फायरिंग झालेली आहे. होय ना रे. अय नर्या काय विशाल दादा कुशाल लागत फायर. दिल दीवाना ना जाने कब खो गया. आणि बुवांचा पोर शेकट मस्त जो हो गया. एक मजा तरच बुवा दुसऱ्या बारीत बोलतील. कुछ हो गया कुछ हो गया कुछ हो गया मेरी जान. आता बुवा घरी जा. अरे मेला आमच्याकडे तुझे म्हणतात की नाही सांग बायका मेला फुगडीत का नाही म्हणतो ती. फुगडीत फुगडीत तुमच्याकडे टिपऱ्या खेळतात काय हो. खेळतात काय टिपऱ्या. आज आमचे आदरणीय माझे गुरु समाज तुरेचे शहीर आहेत त्यांची चिरंजीवी आलेली आहे या ठिकाणी. सुंदर गण म्हटलेलं आहे तिने रोहिणी गोंडार बुवांची चिरंजीवी. बुवा ए बुवा येडे या ठिकाणी येतोस तर तुला अजून काहीतरी दिलं नाही असतं. ती फुगडीचीच गाडी म्हणायची. तू तुझ्या धमक असेल ना फाटल
हे बुवा फाटेल तेव्हा तुला लय मजा वाटेल. माझा नाच विषय पाठवा आणि मेला कुत्रा म्हणतोस मला तू भोकणारी कुत्री हमारी बिल्ली हमी मुम्याव म्हणतो गाडवाला गोळाची जर कळेल काय मेला तू कधी आज बोललंस गाडवा स्कूल कधी घातलं सांग बुवा. हे बोला की हो जॅकेटवर दादा तुम्ही पण त्यांचं आम्ही पण तुमचं आम्ही लांबचं आणि हे जवळचं काय ना आम्ही लांबचं काय बुवा हे आमचे बुवा बसलेले तिकडे शक्तीचे शाहीर असू दे. हे एसी एअरपडा भरपूर सोडलेली ती मला कुत्रा म्हणतो हमारी बिल्ली हमी गुमेव गेल्या असा डसल ना तुझा डसल मला नाही द्यायची बुवा ठसन शब्दात तुला मारेल मी. हा म्हणून सुंदर गाणं गायलेलं आहे. बुवा काय गाणं म्हणतात बघा. दर्शन मजला आजला दे शिवनंदना. आता तू मार्मिकता सांगतोस म्हणून तुला 2 शब्दात बोलतोय वेळ नाही घेणार आहे. शिवनंदन तू गायचं नाही काय बुवा आहेत ना आपली समोर शक्तीचे शाहीर आहेत आदरणीय तुमच्यापासून मी भरपूर शिकलेलो आहे. शिवनंदन बुवा तो नाही गायचा शिव पार्वती गायची. शिवनंदन मी गाणार कारण माझी बाजू आजची मार्गाची म्हणून मेल्या तू भरपूर मागायस. तू फक्त लाल करतोस तुला कोणी चढवलं ना की आपली लाल करणी जी पण गायक माझ्याकडे बुवा शेण काढायला सुद्धा ठेवणार नाही. शिवनंदन बुवा मी गायचा की नाही सांगा. यांनी गायचं यांनी गौरी नंदन गायचं बरोबर आहे की ना बुवा. असो 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 म्हणून बुवा इकडे राजापुरात आल्यानंतर पाजलायची कमी खरोखर या राजापूर तालुक्यात खूप मोठा झालेला आहे. अभिमानानं सांगतो अजून राजा तालुक्यात मी जो शाहीर घडलो तो राजापूर तालुक्यात घडलो आणि माझे बुवा पाजलायची नाही इकडं जेवढी अक्कल असेल तेवढी. आणि तुमचे तुळसकर साहेब त्यांना सुद्धा शाहीर मानाचं मुजरा करतो पण बरोबर ये तुम्हाला सुद्धा माझी खरोखर माझी विनंती आहे शिवनंदन याला गायला द्यायचं नाही ह्यांनी गौरी नंदन गायचा नाही तर माझ्यावर काही येणा भेटला ना तर फाडून काढील तुमच्या शिष्य. बघतो तुझ्या दुसऱ्या वरिष्ठ पूर्वी आलेलं पारितोषिक असू दे पारितोषिक ही सृष्टी पाहण्यास मिळाली अनाश्रू ढाली ते माता पार्वती शिवशंकराला किमयाच केली बनविला माझा बाळ बनविला माझा बाळ तोच श्री गणराया त्यालाच पूजती अन किती वर्णून तुझे तुझ शिव पार्वतीचा नंदन म्हणती रफ्ता रफ्ता भोले भोले दिल को चुराया तूने दिल को भी पता भी ना चला
नाचला तुम्हाला गाणं समजलं ना बुवा समजला नसेल हा फुगडीच वाजवणार म्हणून बुवा गण गण बघा काय म्हणायचं मला ज्याला त्याला तुझ्या नामाचे वेड गणेशाला लागले ओ पुरस्कर आज त्या दुसऱ्या गुरुवर यांचं नाव नाही घेतलं नाही बुवानी बुवा लागलं आज तुमच्या गावात म्हणून तुमचं नाव माझी मेमरी भरपूर सुटली काय बुवा हे दोन बापू आले यांचं दोन बाप म्हणून गण पुरस्कारानं ऐका ज्याला त्याला तुझ्या नामाचे वेड गणेशाला लागले भक्ती रूपी हे मन हे जागले जगी आज गणराज माझे झाले भले हो बुवन याला मार्मिकता बघतो तुझी काय करता ते तुम्ही जगी आज गणराज माझे झाले भले चरणी वाहित तुझ्या दुर्वा फुले
ज्याला त्याला तुझ्या नामाचे वेड गणेशाला गेले, मग भक्ती रूपी हे मन हे जागले. धन्यवाद. बक्षीस अजून गवलं नाही, गोवाने गवळण मार्मिक त्याची गायलेली आहे. मित्रांनो गाणं आवडलं असेल तर नक्की. मी मागवांसारखं म्हणणार नाही, टाल्या वाजवा गेलं आलेलं कशी काय फुकट आलेलं का, हे घ्यायचं असतं मागून नाही. गोवा मागून मी पण देईन, गोवा मागितलं तर मी पण देईन, मागून नाही. गोवा हे घ्यायचं. बुवा शिमन बुवाची मला छाकण्या दरवाजे नावाची पुढं अजून गवळणी असा तुला भुसळणार आहे ना बुवा, असा दुसरा पाडणार आलेलं पारितोषिक. त्याचप्रमाणे हे सांग राधे सांग का बावरली, कृष्ण सगळ्याची बात जडली, अन ही प्रेम रंग ही रंगली. माहिती बघितलीस ए बुवा, ए विशाल प्रेम रंग ही रंगली. हो
धर्मेश्वरी आता गवळण भरपूर उशीर हा शाहीराने सुंदर गवळण बुवा म्हणालेले आहेत. मार्मिक ते बुवा गाणार ते आपल्या स्तवांची चाल होती काय बुवाई सर्वा बुवा तुझं काम नाही का पुढे वेगळा तुम्ही भूले का सेरा सुहाना लगता है तीच गवलन गोल मारला ना होय ना मी तिथं होतो ऐकत पण त्याला बुवांचं गाणं ऐकून मी येणार झालो. बुवा वाहतो एकीकडं शेंडा एकीकडं आणि मुदा बुवांचं एकीकडे झाड हलल नाही आणि बुवा म्हणाले सुंदर गवळण बुवा मार्मिक त्याची गवळण आहे. बुवा म्हणालेले वरात नाही लिहिलं सुंदर गवळण बोलची बघा अशी गाना तुला जरा वाटते ना भीती जाईन तिथं म्हणजे यशोदा सांगते बुवांची यशोदा सांगते की गौरव सांगते ते मला माहिती. जाईन तिथं तुझी लपडी ऐकू किती बुवाही कारण कृष्ण जन्मास आला त्या कंसाच्या दरबारात वसुदेवाने देवकीन सोडला म्हणजे मोठा होण्यासाठी पाठवला ना यशोदेकडे. हे यशोदा म्हणाली की राधा म्हणते बुवा ओ तोरस करून आदरणीय तुमचं बुवा गवळण बुवांची गवळण सुंदर पण ती कोण म्हणते यशोदा नेमकी म्हणते की राधा म्हणते बुवांची गवळण परत ऐकवतो नाही मी आता ऐकून लिहिलेलं आहे ते त्यांच्या शब्दात सांगतील. प्रश्न आहे बुवा मी वाईट तुम्हाला अजिबात म्हणलं बुवांची गवळण बघा अशी गाना तुला जरा वाटे ना भीती जाईन तिथं तुझी लपडी ऐकू किती बरोबर नाही पेटून आला तर बेकार राहता काय पण करतात दुसऱ्या बाजू डोस दिलेला आहे इंजेक्शन हा काढतोसच भरून आणता येतात. परत म्हणतो अंगाशी येईल पुन्हा नको करून ती आपल्या गावात सांग खाल्लीस का माती. त्याला भरपूर बोलणार ए वाजे बुवा ए येड्या वाजे हे गोकुळ रचलं ना कृष्णान रचलं कृष्णा तू काय सांगतोस माती खाल्ला म्हणून. अरे त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी साक्षात भगवंताने ते गोकुळ रचलं आणि मेल्या आपल्याच गावात माती कशी काय काय तुझी माहिती बोलव ना कृष्ण. शाण्याला शब्दात 108 गवळणी होत्या. त्या गवळणी लग्न झालेले असून सुद्धा कृष्ण एवढा लहान होता तरी सुद्धा त्याच्या प्रेमात होते. हा काय म्हणतो गवळणी आपल्या गावास म्हणतो खाल्लास माती मग मेला तुला कशी भीती मी खाल्ली असेल माती कारण मला उद्धार करायचा होता बुवा त्या भगवंताला उद्धार करायचा होता आणि माती कसली खाऊ तूस कुठला शाना बुवा तू. ती गवळणची अंतरा जातोस ना पुढचा अंतरा परत तू लिहिले असशील तर त्या तोरसकरांना दाखव काय म्हणतो बघा अंगावरती येईल पुन्हा नको करू अति अति नाही करतो तर त्या पावसाचं मारवण कसं असतं दही दूध लोण्याचा बाजार बंद कसा झाला असता बुवा आणि म्हणतो स्वतःच्या गावात खाल्लीस तू माती तुझ्या तोंडात पडेल मी त्या भगवंताला माती खाऊ नको. त्यानं काय केलं नाही ना साक्षात वसुदेव देवतेला विश्व दाखवलं स्वतःच्या साबड्यात तू काय चीज आहे येडी आली इकडे. विकास दादा नवलू संजीव
201 रुपयाचं पारितोषिक नाचमंडळ आभार ऋणीवर. वा यशोदेला विश्व दाखवलं नाही, माती खावलंच ना मला. तुझ्या दुसऱ्या बारीत बुवा तुला मी काही खावेन तो माझा नाद विषय बा. हे तुझं लवंडे फंड आणलेले तुला चढवणार मी त्याला सोडून मी नाही, मला नाही भरत पडत. गवळण रशिका गवळण सादर करतो. तुमची कटिंग मला बनी, माझ्या गवळणीला गवळण द्या. गेल्या तुझी गवळण धड असेल तर तुझी गवळण दे, गवळण दे. ती काय गातोस ते आधी विचार कर. आणि मला म्हणतो बुवा अभ्यास आहे तुम्ही, तू आधी अभ्यास कर. अगं प्रेम केलं तुझ्यावर राधे, तू सांग आज कोणाची होती. अन विश्व करता परमेश्वर भगवंत, अशी खोटी बोलणारी तू त्याची मायाच नव्हती. अगं झालेली प्रीत तुझ्यावर राधे, झडली प्रीत तुझ्यावर राधे, या कानाच्या अंतरंगात होती. अन विसरून जातेस या रंगमंचावर. हिला पनवती म्हणावी, पनवती. अरे माझ्या नशिबास लागलेली तू पनवतीच होती. वा गवळण तुम्ही गवळणी म्हटला ते तर तुझं म्हणून आता करतोय. ए वाजे बुवा घुंगरू असा आठवड्यात तुझा फोडी ना घुंगरू गवळण नाही गुवाची चिमण गुवाची. आहेस तू माझ्या हृदयाची राणी, रडू नका कशाला आणि तेही डोळ्यात पाणी. अरे मेल्या फाटेल गाणं म्हणून बघ. आहेस तू माझ्या हृदयाची राणी, रडू नका कशाला आणि ते डोळ्यात पाणी. अगर हृदय बसवलं तुला अरे 50 शब्द करीन मी तुझ्या माणसाला काय होत आहे. तुझ्या गवळणीचे आशे सगळे जाणतो मी माझे बुवा, म्हणून गवळण आहे का मी वर्मात मला उत्तर दे नाही तर फुडून काढी तुला. बघ काही बसवलं तुला यशोदेचा घनश्याम. 1 2 3 4 हृदयाची
अवताराचा सातव्या अवताराचा तुझं हृदय बसवलं माझ्या नंद यशोदेचा मी घनश्याम बघतो तुझी ताकद काय उत्तर देतोस आणि कोणतं प्रशांत दादा पण आपल्याला आलेले प्रशांत दादा वाकेड्यातनं आलेले त्या पण बुवा संदीप बुवांचं चेलं खुलखुलून गेलं बुमरार दादा उत्तर लिवा देवली लिवा हे पण ऐकणार काय म्हणता होता दुसरी गाडी माझ्याकडे आहे सकाळ गाडीत मिळते 6 वाजलं तरी चालते पण वावगा नाही बुवाचं बोलायचं मी जे बोलले मला प्रति उत्तर द्या बस
धन्यवाद मित्रांनो. स्तवन गण ही गवळण झालेली आहे. शाहिराने प्रश्नाची प्रत मला दिलेली आहे. नवीनच प्रश्न आहे माझ्यासाठी. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पुरावा नसून मी काय भेटून देणार नाही. माझ्या प्रश्नाची प्रत शाहिराने दिलेली आहे. तुमच्या माहितीसाठी आजच्या बारीचा प्रश्न. एक शेंडी एकच पाय. आज शिवरात्रीचा दिवस आहे. एक शेंडी एक पाय अशा शिवगण नराचं नाव काय? प्रश्न माझा खूप जुना आहे. अशा शिवगण नराचं नाव काय? बुवा बरोबर असेल तर उत्तर द्या. नक्कीच पटवून घेईन. आणि मी माझ्या बापाचा अभ्यास आहे, मला दिलेला आहे. योग्य असेल तर योग्यच म्हणणार, खोटं असेल तर खोटं म्हणेन. हा आता मुलांचा प्रश्न भारी होता की नाही? भारी. नारदाचा विषय आहे, सुंदर आहे. नारद कुठं आणि मेल्यानं इंद्र काही जाईल. असू दे, बुवांचं तिकडे चालतं होते, आपल्याकडे बुवा फक्त लागतं. प्रश्न म्हटल्यानंतर त्याचा संदर्भ आपण गायला हवा. इकडे नाही चालत बुवा, तिकडे तिकडे चालतं सगळं. आम्हाला सवय लागली. असू दे, सुंदर. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. हे चालू होते ना, बुवा म्हणालेले. मोठे तोरत होतस तू, मोठे तोरत होतस तू, आता कसा हा जगतोस रे. सांग मला तो देव इंद्रा, शाप कोणाचं बघतोस रे. याचा थोडं काढूया. काय म्हणतो? सांग मला तो देव इंद्रा. हो म्हणतात मी प्रश्न करणार आणि उत्तर तुम्ही द्यायचं. मी उत्तर जर बुवा तुम्हाला दिलं तर 3 दिवस झोप नाही उभं येणार बोल. असं इंद्राने केलेली. बोलू काय मी? आता बोलू काय? सध्या बोला गाणं म्हटलेलं बोलू काय? सांगा. या येडा होईल. वस्त्र अजून इथं स्वतःच करील आणि घरात जाईल. माझ्याकडे बुवा इंद्राच्या विषयाची उत्तर मागायची नाही. हा देवेंद्र आहे, तो इंद्र, तो देव इंद्र आणि हा देवेंद्र नाव एक आहे. पण हा देवेंद्र येड्या बेकार आहे. मी तुझी वस्त्र आतली काढली गुंडलून ठेवली, ती सुद्धा काढून घेतली. आणि त्या इंद्राने केलेलं आहे. 33 कोटी देवांचा राजा इंद्र होता. वासनेपोटी आहारीपोटी त्याने भरपूर केलेलं आहे. पण माझा महिला वर्ग बाप, माझा मायबाप, माझ्या गुरु समान, आई समान, प्रेक्षक बहिणी समान बसलेलं आहे. म्हणून माझं उत्तर नाही. पण शॉर्टकट होती द्या, तुमची लाज राहतो. वा बघा काय म्हणे बुवा. सांग मला तो देव इंद्रा, शाप कुठला तू बघतोस रे. तुझ्या मेल्या बापसाचा. ए बुवा आजची बाई ही आमची ताई, आजची पार्वती, मी शंकर. म्हणजे म्हणून म्हणतो तुझ्या बापसा. आता हिला काही ठेवाय नेल्यानंतर हिने शाप दिले नसते. शॉर्टकट काय बुवा दिलं नसतील की नाही. तिचे तिला आता फिरवाय नेलं, तिच्या बापसाला शाप दिले नसते. तुझ्या बापसाचा बघतो शाप. अरे येड्या, शाण्याला शब्दाचा मार. येड्याला किती मारा तू मला सांगू नकोस. हा म्हणून उत्तर आहे लाजू नकोस, ही मर्दाची जात आहे. काय म्हणतो? लाजू नकोस, ही मर्दाची जात आहे. आज शाहीर देवेंद्र चिमण आणि बिने शिवाजी गोवा तुझ्यावर मात आहे. म्हणून काय म्हणतो बघ. होती कोणाची तू कोण. सुटसुटीत शब्दच नाही, मला माहिती आहे महिला वर्ग ऐकते. होती कोणाची तू कोण, आता मला रागवून नव्हतेस का. सांगतो तुला देवेंद्र, सांगतो तुला देवेंद्र, काही धंद्याला लावली समय. देवेंद्र
सॉरी ते हे येड्या गोबाड्यानं द्यायला लागते तसं. चल रे प्रश्न पटायला सुरुवात होतो. अरे जास्वंदीच्या फुलाला वाई मार्मिकता दाखवतो तुला. जास्वंदीच्या फुलाला गुलाबात तोलू नको. अरे पायात राहणारी चप्पल डोईवर घेऊ नको. आणि ज्यानं उपकार केले तुझ्यावर त्याला पापी कधी समजू नको. आणि बुवा या शाही देवेंद्राचा नाद आयुष्य या बुवाच्या नादाला कधी लागू नको. अरे शब्दाचा हवार तुझ्यावर काय शब्दाचा हवार तुझ्यावर केला मी रे अरे रंगला हडाव शायरा रंगला हडाव. वा लागू नका. मी माझ्या पद्धतीत बारी माझी काढलेली आहे. तुम्ही काय काढायची ती काढा. दुसऱ्या बारी बायकोला काढलं तर सूर पण होते. शब्दाचा हा बाण तुझ्यावर केला मी रे रंगला हडाव शायरा रंगला हडाव शायरा. प्रतिस्पर्धी शाहीर याला दुसऱ्याकडे शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.